10वी ना? अरे मग इकडे बघ, सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुएन्सी मधलं माहिती करे. चल 2 मिनिटात सांगतो. ते बघ, सगळ्यात पहिले हे दोन जे ट्रायंगल आहेत ना, राईट अँगल ट्रायंगल, बरोबर, एक छोटा आहे हाईटने, एक मोठा आहे हाईटने, बरोबर. हे दोन्ही काय आहेत? सिमिलर चिन्ह. आणि कॉन्ग्रुएन्सी काय असतं रे? कॉन्ग्रुएन्सी बघा, राईट अँगल ट्रायंगलच आहेत, हाईट पण सेम आहे, सगळं सेम आहे. नाही समजत तरी पण चल छोटं उदाहरण देतो. कॉन्ग्रुएन्सी म्हणजे कॉन्ग्रुएन्सी म्हणजे घरातलं नाव आणि तुझं शाळेतलं नाव तर आहे ना, कसं आहे, घरी नाव वेगळं आहे, शाळेत नाव वेगळं असतं ना, असं बऱ्याचदा. तर लक्ष दे, आता ह्या ठिकाणी दोन ट्रायंगल आपल्याला दिले आहेत आणि आपल्याला एका ट्रायंगलचा एका अँगलचं मेजरमेंट पाहिजे. एका ट्रायंगलच्या एका अँगलचं मेजरमेंट म्हणजे नेमकं काय? लक्ष दे, हे बघ एकदम, हा जर हे बघा, ह्या दोन्ही ट्रायंगल सिमिलर, हा बी जर 58 आहे तर हा पण किती असणार आहे? 8 डिग्री. सी जर 35 आहे ते एफ किती असणार आहे? ते कसं करायचं माहिती आहे का? इकडचं लेफ्ट पकडला तर इकडचा लेफ्ट पकडा, इकडचा राईट, इकडचा राईट. विचारलंय तुम्हाला की डी सांगा किती. डी म्हणजेच ए असणार आहे, बरोबर आहे की नाही? आता म्हटलं ना, लेफ्ट म्हणजे लेफ्ट, राईट म्हणजे राईट, मग टॉप म्हणजे टॉप, इकडचा ए म्हणजे इकडचा डी. ए कसा शोधायचा? अँगल सम प्रॉपर्टी, अँगल सम प्रॉपर्टी, या सगळ्यांची ऍडिशन किती असते? 180 डिग्री. कोणत्याही ट्रायंगल मध्ये सगळ्या अँगल्सची ऍडिशन किती असणार आहे? 180 डिग्री. ए प्लस अँगल ए प्लस 8 डिग्री प्लस 35 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. ए प्लस 93 डिग्री 180. सोपं आहे रे. कोणताही ट्रायंगल असेल, सगळ्या साईडची ऍडिशन, अँगलची ऍडिशन किती असणार आहे? 180 डिग्री. प्लस 93 डिग्री गेल्यावर काय येईल? मायनस 93. अँगल ए इक्वल टू 180 मायनस 93 मिळालं. हे जर 87 तर हे पण किती असणार? 87. आपला आन्सर ऑप्शन आलं. ठीक आहे.